2. नास्तिक आणि लोकशाहीवादी तत्वज्ञान. हेटरडॉक्स अँड मटेरियलिस्टिक फिलॉसॉफीज. भारतीय तत्वज्ञानात केवळ वेदप्रमाण मानणारी दर्शनेच नाही, तर वेदांचे प्रामाण्यन मानणारी आणि काही प्रमाणात लोकशाहीवादी किंवा भौतिकवादी विचारांची मांडणी करणारी दर्शनेही अस्तित्वात होती. त्यांना नास्तिक दर्शने असे म्हटले जाते, पण येथे नास्तिक या शब्दाचा अर्थ ईश्वरावर विश्वास नसणारा असा नसून वेदांचे प्रामाण्यन मानणारा असा आहे. 2.1 चार्वाक लोकायत संकल्प नाही, स्वप्न नाही. प्रत्यक्ष हेच शास्त्र. चार्वाक दर्शन, ज्याला लोकायत असेही म्हणतात, हे भारतीय तत्वज्ञानातील सर्वात भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन आहे. याचे मूळ बृहस्पती सूत्रे या प्राचीन ग्रंथात मानले जाते, तरी त्याचे बरेच मूळ ग्रंथ आता उपलब्ध नाहीत. संकल्प नाही, स्वप्न नाही. प्रत्यक्ष हेच शास्त्र हा या दर्शनाचा गाभा आहे. चार्वाक मतानुसार केवळ प्रत्यक्ष, इंद्रियांनी अनुभवलेले ज्ञान हेच सत्य आणि विश्वसनीय प्रमाण आहे. ते अनुमान, उपमान किंवा शब्द या प्रमाणांना स्वीकारत नाहीत, कारण त्यांच्या मते ती भ्रामक असू शकतात. या दर्शनाची काही प्रमुख वैशिष्ट्ये. एकमेव प्रमाण, प्रत्यक्ष. चार्वाक दर्शनानुसार आपण जे काही प्रत्यक्ष पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो, तेच खरे आहे. इतर सर्व ज्ञान केवळ कल्पना किंवा भ्रम आहेत. भौतिकवाद, जग केवळ 4 महाभूतांनी पृथ्वी, जल, अग्नी, वायू बनलेले आहे असे चार्वाक मानतात. आकाश हे ते स्वीकारत नाहीत. आत्म्याचे नकार, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक यांसारख्या पारलौकिक संकल्पनांना ते नाकारतात. त्यांच्या मते शरीरच आत्मा आहे आणि शरीराच्या नाशासोबत आत्म्याचाही अंत होतो. भस्म झालेल्या शरीराला परत येणे कोठून असे ते विचारतात. सुखवाद, जीवनातील मुख्य उद्दिष्ट सुख प्राप्त करणे हे आहे असे चार्वाक सांगतात. याव जीवेत सुख जीवेत ऋण कृत्वा घीत पिबेत, जोपर्यंत जगाल, सुखी जगा, कर्ज काढूनही तूप प्या, हे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे. ईश्वराचे नकार, ते कोणत्याही परमेश्वराचे, सृष्टिकर्त्याचे किंवा धर्माचे अस्तित्व स्वीकारत नाहीत. कर्मकांडे, यज्ञविधी आणि धार्मिक रूढींना ते निरर्थक मानतात. चार्वाक दर्शनाने भारतीय तत्वज्ञानाच्या कठोर आध्यात्मिक वातावरणात एक वेगळा, भौतिकवादी दृष्टिकोन मांडला. त्यांचा प्रभाव जरी तात्पुरता असला तरी, त्यांनी इतर दर्शनांना आपल्या कल्पनांचे समर्थन करण्यासाठी अधिक कठोर तर्कशुद्धता अवलंबण्यास उद्युक्त केले. आजीविक, निर्धर्म विवेश, नेतिवाद, प्रत्येक घटना लेखोपत्री. आजीविक दर्शन हे खली गोसाला यांनी स्थापन केले होते, जे भगवान बुद्धांच्या समकालीन होते. हे दर्शन आता पूर्णपणे नामशेष झाले आहे आणि त्यांचे मूळ ग्रंथ उपलब्ध नाहीत, परंतु बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. निर्धर्मविवेश, नेतिवाद, प्रत्येक घटना लेखोपत्री हे या दर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आजीविकांचा मुख्य सिद्धांत नेतिवाद, फेटलिझम आहे. नेतिवादानुसार जीवनातील प्रत्येक घटना, भूतकाळापासून भविष्यकाळापर्यंत, पूर्वनियोजित आणि अट आहे. मानवी प्रयत्नांना किंवा कर्मांना काहीही महत्त्व नाही, कारण सर्व काही नियतीने निश्चित केले आहे. प्रमुख वैशिष्ट्ये. अट नियती. आजीविकांच्या मते मनुष्य कितीही प्रयत्न करो, त्याचे आयुष्य आणि भवितव्य पूर्वनिश्चित असते. दुःख, सुख, यश, अपयश हे सर्व नियतीने ठरवलेले असते आणि त्यात बदल करणे शक्य नाही. कर्मफलाचा नकार. कर्मफलाच्या सिद्धांताला ते नाकारतात. चांगले कर्म केल्याने चांगले फळ मिळते किंवा वाईट कर्म केल्याने वाईट फळ मिळते, हे ते मान्य करत नाहीत. मोक्षाची संकल्पना. त्यांच्या मते मोक्ष, दुःखातून मुक्ती, ही देखील एक पूर्वनिश्चित अवस्था आहे, जी योग्य वेळी नियतीनेच घडवून आणली जाते. नैसर्गिक विकास. आजीविक विश्वासाने मानवाच्या नैतिक किंवा सामाजिक जबाबदाऱ्या कमी केल्या, कारण त्यांचे मत होते की सर्व काही नैसर्गिकरित्या घडते.
आजीविक दर्शन हे बौद्ध आणि जैन दर्शनांच्या विरुद्ध होते, कारण ती दोन्ही दर्शने मानवी प्रयत्नांना आणि नैतिक आचरणाला महत्त्व देतात. त्यांचे विचार कालांतराने लुप्त झाले असले तरी त्यांनी भारतीय विचारांच्या विविधतेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. अज्ञेयवाद, संशयवाद, उच्छेदवाद, नित्यवाद, अक्रियावाद. भारतीय तत्त्वज्ञानात केवळ सुस्थापित दर्शनेच नव्हती, तर काही तात्पुरत्या किंवा अल्पपरिचित विचारसरणीही होत्या, ज्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आधारित होत्या. अज्ञेयवाद, ॲग्नॉस्टिसिझम यानुसार काही मूलभूत प्रश्नांची उदा. ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप उत्तरे मानवी बुद्धीने देणे शक्य नाही. ते या प्रश्नांवर कोणताही निश्चित निष्कर्ष काढत नाहीत. संशयवाद, स्केप्टिसिझम या विचारसरणीनुसार कोणत्याही गोष्टीवर निश्चितपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. ते प्रत्येक गोष्टीवर शंका घेतात आणि कोणत्याही ज्ञानाची अंतिम सत्यता मान्य करत नाहीत. उच्छेदवाद, अन्नायिलेशनिझम ही विचारधारा मृत्यूनंतर आत्म्याचे किंवा व्यक्तीचे पूर्णपणे अस्तित्व संपते असे मानते. पुनर्जन्म किंवा आत्म्याचे सातत्य ते नाकारतात. चार्वाक दर्शनाशी याचे काही प्रमाणात साधर्म्य आहे. नित्यवाद, एटर्नॅलिझम यानुसार आत्मा किंवा जग नित्य, शाश्वत आहेत आणि ते कधीही नष्ट होत नाहीत. ही संकल्पना अनेक आध्यात्मिक दर्शनांमध्ये आढळते, परंतु विशिष्ट संदर्भात ती एक स्वतंत्र विचारधारा म्हणून अस्तित्वात होती. अक्रियावाद, नॉनॅक्शनिझम ही विचारधारा कर्मांच्या फलांना किंवा कर्मांच्या नैतिक परिणामांना महत्त्व देत नाही. त्यांच्या मते कर्म केले तरी त्याचे फळ निश्चित नसते किंवा ते पूर्वनियोजित असते. आजीविक दर्शनाशी याचे काही साधर्म्य आहे. या विचारसरणींनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या चर्चांना अधिक व्यापक बनवले आणि विविध दृष्टिकोन मांडले, ज्यामुळे मुख्य दर्शनांना त्यांच्या सिद्धांतांचे अधिक सखोल आणि तर्कशुद्ध समर्थन करावे लागले. बौद्ध तत्त्वज्ञान, चतुर्थ आर्यसत्य, अष्टांग मार्ग, अनात्मवाद. बौद्ध तत्त्वज्ञान हे भगवान गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम यांनी स्थापन केले, जे इसपू 6व्या शतकात होऊन गेले. हे दर्शन वेदांचे प्रामाण्य स्वीकारत नाही आणि म्हणूनच नास्तिक दर्शनामध्ये समाविष्ट आहे. बौद्ध धर्माने भारताबाहेरही प्रचंड प्रसार केला आणि आजही ते जगातील एक प्रमुख धर्म आणि तत्त्वज्ञान म्हणून ओळखले जाते. बुद्धाच्या शिकवणीचा गाभा 4 आर्यसत्यांमध्ये, 4 नोबल ट्रूथ्स आहे. दुःख आर्यसत्य, द ट्रूथ ऑफ सफरिंग. जीवन हे दुःखमय आहे. जन्म, वृद्धत्व, रोग, मृत्यू, प्रिय व्यक्तींपासून दुरावणे, अप्रिय गोष्टींशी संबंध येणे, इच्छित वस्तून मिळणे हे सर्व दुःख आहे. दुःखसमुद्य आर्यसत्य, द ट्रूथ ऑफ द ओरिजिन ऑफ सफरिंग. दुःखाचे कारण तृष्णा, इच्छा, वासना आहे. ही तृष्णा वेगवेगळ्या प्रकारच्या वासना, आकांक्षा आणि आसक्तीतून निर्माण होते. दुःखनिरोध आर्यसत्य, द ट्रूथ ऑफ द सेसेशन ऑफ सफरिंग. तृष्णेचा पूर्णपणे नाश केल्यास दुःख थांबवता येते. ही दुःखाच्या समाप्तीची म्हणजेच निर्वाणाची अवस्था आहे. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा आर्यसत्य, द ट्रूथ ऑफ द पाथ टू द सेसेशन ऑफ सफरिंग. दुःखाचा अंत करण्यासाठी अष्टांग मार्ग, नोबल एटफोल्ड पाथ आहे. हा मार्ग दुःखमुक्तीचा मार्ग आहे. अष्टांग मार्ग, नोबल एटफोल्ड पाथ. अष्टांग मार्ग हा बौद्ध धर्माचा नैतिक आणि आध्यात्मिक आचरणाचा आधार आहे. यात 8 गोष्टींचा समावेश आहे. सम्यक दृष्टी, राईट अंडरस्टँडिंग. 4 आर्यसत्यांचे योग्य ज्ञान. सम्यक संकल्प, राईट थॉट. अहिंसा, प्रेम आणि करुणा यावर आधारित विचार. सम्यक वाचा, राईट स्पीच. खोटे न बोलणे, कठोर शब्द न वापरणे, निंदान करणे. सम्यक कर्मांत, राईट ॲक्शन. चोरी न करणे, हिंसा न करणे, लैंगिक गैरवर्तन करणे. सम्यक आजीविका, राईट लाईव्हलीहूड. प्रामाणिकपणे उपजीविका करणे. सम्यक व्यायाम,
राईट एफर्ट वाईट विचार थांबवण्यासाठी आणि चांगले विचार विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे. सम्यक स्मृती. राईट माइंडफुलनेस शरीराच्या, मनाच्या आणि भावनांच्या प्रत्येक क्षणाबद्दल जागरूक असणे. सम्यक समाधी. राईट कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता आणि ध्यान विकसित करणे. अनात्मवाद अनात्ता नोसेल्फ. बौद्ध तत्वज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे अनात्मवाद. बुद्धांनी आत्म्याच्या शाश्वत अनचेंजिंग सेल्फ अस्तित्वाला नकार दिला. त्यांच्या मते व्यक्ती हे 5 स्कंधांचे फॉर्म, फीलिंग, परसेप्शन, मेंटल फॉर्मेशन्स, कॉन्शियसनेस एक तात्पुरते आणि सतत बदलणारे संयोजन आहे. या स्कंधांमध्ये काहीही मी किंवा माझे असे शाश्वत नाही. ही अनात्म्याची संकल्पना आसक्ती आणि अहंकारापासून मुक्त होण्यासाठी महत्त्वाची आहे. क्षणिकवाद मोमेंटरीनेस. बौद्ध दर्शनानुसार सर्व वस्तू आणि घटना क्षणिक आहेत, म्हणजे त्या प्रत्येक क्षणी बदलत असतात. काहीही शाश्वत किंवा स्थिर नाही. बौद्ध धर्माने अहिंसा, करुणा, मध्यम मार्ग आणि सर्व प्राणिमात्रांबद्दल समानतेचा संदेश दिला. त्यांनी वर्णव्यवस्थेचा आणि कर्मकांडाचा निषेध केला, ज्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना आकर्षित केले. बौद्ध तत्वज्ञानाने भारतीय कलेवर, साहित्यावर आणि समाज जीवनावर खोलवर प्रभाव टाकला आहे. जैन तत्वज्ञान अहिंसा, अनेकांतवाद, आत्मशुद्धीचा मार्ग. जैन तत्वज्ञान हे भगवान महावीर इ.स.पू. 6वे शतक यांनी व्यवस्थितपणे मांडले, जरी ते 24 तीर्थंकरांच्या परंपरेचा भाग होते. हे दर्शन वेदांचे प्रामाण्य स्वीकारत नाही आणि नास्तिक दर्शनामध्ये समाविष्ट आहे. जैन धर्माचा मुख्य भर आत्मनियंत्रण, अहिंसा आणि नैतिक आचरणावर आहे. जैन तत्वज्ञानाची काही प्रमुख वैशिष्ट्ये. अहिंसा. नॉनव्हायलेन्स. अहिंसा हा जैन धर्माचा मूळ आधारस्तंभ आहे. केवळ शारीरिक हिंसा नव्हे, तर मानसिक आणि वाचिक हिंसेचाही ते त्याग करतात. सर्व जीव, कीटक, प्राणी, वनस्पती हे समान आहेत आणि त्यांना दुखवू नये असे ते मानतात. या संकल्पनेमुळे जैन धर्माने पर्यावरण संरक्षण आणि प्राणी कल्याणावर नेहमीच भर दिला आहे. अनेकांतवाद. मल्टीफसिट रियालिटी. अनेकांतवाद म्हणजे सत्याला अनेक पैलू आहेत आणि ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते. कोणताही एक दृष्टिकोन पूर्ण सत्य असू शकत नाही. याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अंध आणि हत्तीची गोष्ट, जिथे प्रत्येक अंध व्यक्ती हत्तीच्या ज्या भागाला स्पर्श करतो, त्यालाच तो संपूर्ण हत्ती मानतो. अनेकांतवादामुळे जैन दर्शनाने धार्मिक सहिष्णुता आणि भिन्न मतांचा आदर करण्याला प्रोत्साहन दिले. स्यादवाद. कंडिशनल प्रेडिकेशन. अनेकांतवादाचा व्यावहारिक उपयोग म्हणजे स्यादवाद. यानुसार कोणतेही विधान कदाचित किंवा एका दृष्टिकोनातून सत्य आहे असे सांगितले जाते. उदा. स्याद अस्ति, कदाचित ते आहे. स्याद नास्ति, कदाचित ते नाही. यामुळे सत्याचे अनेक पैलू विचारात घेतले जातात. आत्मतत्व आणि जीव. जैन दर्शनानुसार प्रत्येक वस्तूमध्ये जीव, आत्मा असतो. जीव हा शाश्वत, शुद्ध आणि ज्ञानमय असतो. परंतु कर्मबंधनामुळे तो संसारचक्रात अडकतो. मोक्ष प्राप्त करण्यासाठी जीवाने कर्मांचा नाश करणे आवश्यक आहे. कर्मसिद्धांत. जैन धर्मात कर्मसिद्धांताला अत्यंत महत्त्व आहे. कर्मांना सूक्ष्म पदार्थ मानले जाते जे जीवात्म्याला चिकटतात आणि त्याला संसारचक्रात फिरवत राहतात. कर्मबंधनातून मुक्ती मिळवण्यासाठी त्रिरत्न 3 ज्युएल्स पाळणे आवश्यक आहे. सम्यक दर्शन. राईट फेथ. जैन तत्वज्ञानावर दृढ विश्वास. सम्यक ज्ञान. राईट नॉलेज. जैन सिद्धांतांचे योग्य ज्ञान. सम्यक चारित्र्य. राईट कॉन्डक्ट. योग्य नैतिक आचरण. महावीर यांनी सांगितलेली 5 महावर्ते अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. मोक्ष निर्वाण. जेव्हा जीव कर्मांच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो, तेव्हा तो मोक्ष प्राप्त करतो.
मोक्ष म्हणजे आत्म्याचा शुद्ध आणि अनंत स्वरूपात रमणे. जैन धर्माने समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना आकर्षित केले आणि व्यापार, कला आणि साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आजही जैन धर्माचे अनुयायी अहिंसेचे पालन करतात आणि नैतिक जीवन जगतात.